सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. ही अंधभक्तांची एक दिदी आज बरळत होती. तिची ती डरकाळीच होती, कारण हे सगळे जे अंधभक्त आहेत ते तिला हिंदू शेरणी वगैरे म्हणत असतात. तर त्या डरकाळीमध्ये ती असं म्हणते की 2 दिवसांनंतर आता नाताळ आलेला आहे, ख्रिसमस जवळ आलेला आहे आणि या ख्रिसमसच्या वेळी हिंदू स्त्रिया स्वतःच्या मुलांना लाल टोप्या घालून त्यांना सांता बनवतात. तुम्हाला लाजा कशा वाटत नाही की तुम्ही हिंदू असताना ख्रिश्चनांचे सण साजरे करता वगैरे वगैरे, हे सगळं काही. आणि शेवटी तिचं एक वाक्य आहे की हा देश सांताचा नाही, हा देश संतांचा आहे, हे लक्षात ठेवा. तर आम्ही तर तेच म्हणतोय की हजारो वर्षापासून आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की हा देश संतांचा आहे, पण तो तुम्ही कधीच मान्य केला नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला सांता मान्य नाही त्याच पद्धतीने तुम्ही कधीच संत सुद्धा आतापर्यंत मानले नाही. कारण तुम्ही जर संत मानले असते तर तुम्ही या टोकाची वक्तव्य केली नसती. कारण समाजामध्ये फूट पाडणं, जाती जातींमध्ये फूट पाडण्याचं काम तुम्ही सगळेजण करत आहात. त्यामुळे या ठिकाणी संतांचा आणि तुमच्या विचारांचा कुठे ताळमेळ बसत नाही, त्याचा काहीही संबंध नाही. संतांचे कुठले विचार तुम्ही मानलेत? जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे की कुठल्याच जीवाचा मत्सर होऊ नये. मग तो सांता असो काय, इंग्रज असतील काय, कुणीही असो, मग तो शूद्र असेल, तो अस्पृश्य असेल, कुठल्याच जीवाचा मत्सर करू नये असं जेव्हा तुकोबाराय सांगतात, तेव्हा तुम्ही मात्र कुठल्या न कुठल्या जीवाच्या द्वेषावरच तुम्ही बोलत असतात. मग ते मुस्लिम असतील, ते अस्पृश्य असतील, ते शूद्र असतील, किंवा मग हिंदूंमधले पण जे पुरोगामी विचार मांडत असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने आगपाखड करता. तर कुठल्या संतांचा विचार तुम्ही पाळता? कारण फक्त तुम्ही बोलता हे की संतांचा देश आहे, पण या संतांच्या देशामध्ये कुठल्या संतांचा विचार तुम्हाला मान्य आहे ते अगोदर सांगितलं पाहिजे. ती म्हणते की इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, या ठिकाणच्या शोषित पीडितांवर अन्याय केले, महिलांवर बलात्कार केले, या देशाला प्रचंड लुटलं. तर आजही तुम्ही पहा की जेवढे अत्याचार, आता इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पण जेवढे अत्याचार इंग्रजांनी केले त्याच्या कितीतरी पट अत्याचार इंग्रज येण्या अगोदर या देशामध्ये मनुस्मृती ज्यांनी अस्तित्वात आणली होती, मनुस्मृतीचं जे पालन करत होते, त्या वर्णश्रेष्ठ समजणाऱ्या सर्व लोकांनी शूद्रांवर, दलितांवर, जनसामान्यांवर, महिलांवर कितीतरी अत्याचार केले. उलट इंग्रजांनी त्यातून या सगळ्यांना मुक्ती दिली. इंग्रजांनी सतीप्रथा बंद केली. ज्या मनुस्मृतीच्या नावाखाली तुम्ही महिलांना सती पाठवत होते, सती जिवंत जाळत होती, ती प्रथा इंग्रजांनी बंद केली. त्यानंतर या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार जो जनसामान्यांना नव्हता, तो जनसामान्यांना शिक्षणाचा अधिकार इंग्रजांनी मिळवून दिला. इंग्रजांनी या ठिकाणी इंग्रजी शाळा सुरू केल्या. मग असं असताना सुद्धा तुम्हाला फक्त केवळ तेवढं दिसतंय की इंग्रजांनी हे केलं, इंग्रजांनी ते केलं, आणि मग अशा पद्धतीने आता तुम्ही ख्रिसमस साजरा करू नये. तर हे अतिशय तुमच्या बुद्धीची कीव येते जेव्हा हे सगळं काही आपण ऐकतो. कारण सांता ही संकल्पना मुलांच्या बाबतीत खरोखर, जसं आपण जन्माष्टमी साजरी करतो आणि मुलांना कृष्ण वगैरे बनवतो, दहीहंडी करतो, सांता हा मुलांच्या आवडीचा विषय आहे. कारण तो सांता रात्री खेळणी, गिफ्ट्स वगैरे घेऊन देतो, अशा पद्धतीची ती संकल्पना आहे आणि ती मुलांपुरती मर्यादित राहावी. तिला एवढा धार्मिक द्वेषापर्यंत आणण्याची काही गरज नाही. कारण लहान मुलांच्या मनामध्ये विष पेरण्याचं, लहान मुलांच्या मनामध्ये द्वेष पेरण्याचं हे एक मोठं षडयंत्र आहे की सांता का होऊ नये. कारण आज मुलांना फक्त सांता तेवढा माहीत आहे की सांता जो आहे तो रात्री येतो आणि तो उशाला गिफ्ट ठेवून वगैरे जातो, एवढीच ते निरागस कल्पना आहे ती. पण तिच्यामध्ये अशा पद्धतीने धर्मद्वेष ओतणं की तुम्ही आपण हिंदू आहोत आणि आपण ख्रिश्चन सण साजरे करू नयेत वगैरे वगैरे, हे अत्यंत नीच आणि घाणेरड्या पातळीवरचं सगळं काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि एवढंच नाही तर ती म्हणते की अशा पद्धतीने इंग्रजांनी हे जे काही केलेलं आहे, मग आपण काय केलं पाहिजे? तर हिंदू आहोत तर आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे आणि आपण अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींवर बहिष्कार टाकला पाहिजे. आपण कुठं पंचांग बरं पाहतो किंवा कुठं आपण आपल्या तिथी वगैरे पाळतो? इंग्रजी कॅलेंडरवरच आपलं सगळं काही वर्ष चालतं. मग हे ह्या ताईला माहीत नाही का की आपण जे कॅलेंडर फॉलो करतो ते सुद्धा इंग्रजांनी दिलेलं आहे. जानेवारी, फेब्रुवारी हे महिने इंग्रजी कॅलेंडरचे आहेत, ते मात्र चालतात आपल्याला. त्यानंतर एवढंच नाही तर तुमच्याच पूर्वजांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतलेली आहे, याचे लेखी पुरावे दिलेले आहेत बऱ्याच लोकांनी.
निरंजन टकले सरांचे काही व्हिडिओ पहा, त्यामध्ये तुम्हाला ते पुराव्यासहित सांगतात की कोणी कोणी इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती त्या काळामध्ये. मग त्या काळात तुमच्याला ती पेन्शन घेणं चालली, पण आता मात्र इंग्रज म्हणजे दुसऱ्या धर्माचे किंवा ते चालत नाहीत किंवा ख्रिसमस तुम्हाला चालत नाही. मग ह्या अर्धवट गोष्टी आहेत ज्या तुम्ही अशा पद्धतीने कुणीतरी तुम्हाला सांगतं की या विषयावर आता बोललं पाहिजे किंवा व्यक्त झालं पाहिजे आणि आपण हिंदू आहोत, आपण हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, दुसऱ्या धर्माचा द्वेषच केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही लगेच उठता आणि बोलायला लागता. पण या सगळ्या गोष्टींच्या मागचा कधीतरी अभ्यास केला पाहिजे, कधीतरी इतिहासामध्ये डोकावून पाहिलं पाहिजे, कधीतरी सखोल ज्ञान मिळविलं पाहिजे त्या मागचं की कशा पद्धतीने खरोखरच या ठिकाणी इंग्रजांनी जे अत्याचार केले किंवा इंग्रजांनी जे जे काही भारतामध्ये केलंय ते नुकसान जेवढं केलंय त्याच पद्धतीने प्रगती किती इंग्रजांमुळे आपली झालेली आहे. इंग्रजांचा द्वेष करून या ठिकाणी आज आपण पाहतो ना, आपण ज्या देशामध्ये राहतो इथे सगळ्या जाती धर्मातले लोक अतिशय आनंदाने आणि अतिशय एकोप्याने राहतात. असं असताना इंग्रजांचा विषय इथं काढणं, ख्रिसमस इथे मांडणं आणि मग त्यातून पुन्हा एकदा लोकांना जाणीव करून देणं की आपण हिंदू आहोत आणि आपण असं असं वागलं पाहिजे म्हणजेच दुसऱ्या धर्माचा द्वेष केला पाहिजे, हे अत्यंत चुकीचं आहे. पण असं असताना सुद्धा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. माझ्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की हे जे लोक आहेत यांचा केवळ आणि केवळ एकच उद्देश आहे, तो म्हणजे की या ठिकाणच्या लोकांच्या मेंदूमध्ये, डोक्यामध्ये, मनामध्ये केवळ आणि केवळ इतर धर्मांविषयी द्वेष पसरविणे आणि ते आपण होऊ देऊ नये. कारण कुठलाच धर्म हा द्वेष करणं शिकवित नाही, कुठलाच धर्म इतरांवर टीका करण्याचं कधीच शिकवत नाही. त्यामुळे आणि जर यांना ज्या पद्धतीने माहीत आहे की हे काय म्हणतात ब्रह्मदेवाने या जगाची निर्मिती केलेली आहे किंवा माणूस ब्रह्मदेवाने बनवलेला आहे, जर ब्रह्मदेवाने माणूस बनवला असता तर मग त्यांनी इतर लोक बनवलेच नसते ना. जसे आज हे काय करतात की मुस्लिमांचा द्वेष करतात, ते शूद्रांचा द्वेष करतात, ते दलितांचा द्वेष करतात, अस्पृश्यांचा द्वेष करत होते. मग असं असतं जर ब्रह्मदेवाला ते सृष्टी निर्माण करायची होती तर ब्रह्मदेवाने हे बाकीचा पसारा निर्माणच केला नसता, फक्त तुम्ही श्रेष्ठ आहात तर तुम्हालाच निर्माण केलं असतं ना. मग त्या देवाने ही चूक केलेली नाही, ती तुम्ही का बरं आता पुन्हा करायला निघालेले आहात किंवा का तुम्ही हा द्वेष पसरवत आहात, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि नाताळ आता 2 दिवसांवर आलेलाच आहे, त्यामुळे अशा पद्धतीने कुठेही द्वेष पसरविणारे व्हिडिओ आपण शेअर करू नयेत, तर एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा सण प्रिय असतो, त्यामुळे यात कुठेही द्वेष न पसरवता एकमेकांना शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.